काले काले बादलों पे गाना गाते हैं। हो काले काले बादल जब भी छाएंगे, ये दिन प्यारे प्यारे याद आएंगे। बारिश भी आ गई अब करते भंवरे गुनगुना। हमें डर है हम खो न जाए कहीं, ये आसमां झुक रहा है जमीन पे, ये मिलन मैंने देखा जहीं से, ये आसमां झुक रहा है जमीन पे, और बेचैन है उसकी धुन। डाउन 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 डाउन। मैं तो पीछे हूँ सबके बजने के बाद मेरी खत्म। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे सिद्धेश्वर वॉटरफॉल जे आपण बघत आहे। या ठिकाणी आम्ही खाली पोचलो आहे गाडीमध्ये आणि आपण पाहू शकतो पुढे सगळे टीम मेंबर आले आहेत, व्हॉलंटियर्स आले आहेत आपले। भाई तयारी करतायत, बघू शकता आपण लेन्स वगैरे बांधून एकदम सिद्धेश्वरसाठी फायनल तयारी। ओके, आणि बघू शकता की सुमेशने आता 7.5 किलोची कॉईल घेतली आहे। गालातला गालात हसतोय तो। आइए देखते मजा आएगा। हर हर महादेव। तर मित्रांनो, आता आपण पुढे आलो आहे आणि आपल्याला या ठिकाणी नदी एक पाहायला भेटत आहे आणि नदी आपण आता क्रॉस करू। आपण आता बघू शकतो आपण जात आहे आणि इथे 2 रोप घेतलेले आहे, अर्धी इथे आणि अर्धी त्या बाजूला गणेश दादानी घेतली आहे। आपण या ठिकाणी इथं चालत आलो की आपल्याला इथून वॉटरफॉलचा व्ह्यू पॉईंट दिसत आहे, हे पाहू शकतो। इथून आपण आज रॅपलिंग करणार आहे 300 फीटचा वॉटरफॉल। मागे आता आपलं फोटोशूट झाला व्ह्यू पॉईंटवरून आणि आता परत आपल्या रस्त्याकडे आपण निघालो आहे, जात आहे रोप घेऊन। 7.5 किलोचा कॉईल मी उचलून नेत आहे आणि खूप दमलो आहे। तर मित्रांनो, थोडं पुढं आपण चालत आल्यावर थोडं चढ आहे आणि या ठिकाणी 2 रस्ते पाहायला भेटत आहे। इथून आपण असं आलो, एक रस्ता इथे जात आहे आणि एक इथे जात आहे। तर आपल्याला सिद्धेश्वर वॉटरफॉलकडे या रस्त्याने जायचं आहे आणि इथे बोर्डसुद्धा लावलेला आहे, आपण बघू शकतो सिद्धेश्वर वॉटरफॉलकडे। तर कधी पण रस्ता चुकू नये आणि आपल्या डेस्टिनेशनवर नीट पोचावे, बिन रस्ता चुकता, नाहीतर अजून दमताल, अजून एवढा थकलोय की बोलाय पण येईना, दमून जाताल तुम्ही अजून कधी रस्ता चुकला तर। त्यामुळे कधी पण रस्ता चुकू नये। आणि आता बसलो आहे मी, रोपची कॉईल गायब झालेली आहे कारण पुढे एक दादा गेला आहे, त्याला मी रोपची कॉईल दिली आहे आणि इथे आता मी दुसऱ्या मेंबर्सला आल्यावर रस्ता सांगणार आहे की तुम्हाला इथे जायचं आहे, इथे नाही, क्योंकि ये गलत रास्ता आहे। मित्रांनो, आता आपण पुढे आलोय आणि या ठिकाणी सिद्धेश्वरचं मंदिर आपण पाहू शकतो। तर मित्रांनो,
हे आहे श्री क्षेत्र सिद्धेश्वर देवस्थान मंदिर, सागरगड माची खंडाळे. तर पायऱ्यावरून आपण आता खाली उतरत आहे आणि रॅपलिंगच्या स्पॉटवर आपण पोहोचलो आहे. हे सुवस्थित अशा पायऱ्या आणि इथून चालत आल्यावर हे रिव्हर पाहू शकतो. इथूनच खाली ते वॉटरफॉल खाली पडतो ह्याच पाण्याने. रैपलिंग कैसे करना है? अभी सबको हार्नेस दिया गया है वहाँ पे. अगर हार्नेस दिया पहनेंगे ना आप हार्नेस, तो यहाँ पे एक एंकर रहेगा. यहाँ पे आ जाओ. ये अभी सबको हार्नेस मिले एक एक करके, जिसको नहीं मिला वो बाद में मिलने वाला. ठीक है, ये हार्नेस पे यहाँ पे आपको अटैच किया जाएगा बिले से. जब यहाँ पे अटैच करेगा ना, तो आपका बॉडी जो रहेगा, ये वॉल है समझो वाटरफॉल का, अपना बॉडी है ना 70 डिग्री पे पीछे होना चाहिए. मतलब बॉडी मतलब ऐसा चिपक के नहीं जाना, चिपकली जैसा. अभी ये वॉल है, पैर सामने रखना, बॉडी पूरा सब पीछे. जितना पीछे रखोगे तो उतना बैलेंस तुम्हारा रहेगा. समझो ये अटका हुआ है, अब पीछे देखो, पीछे देखो ऐसा ये वाले पोजीशन में नीचे उतरना है, बॉडी ऐसा करके. तो आप जब रैपलिंग करोगे ना, तो ये वॉल है. बेसिक चीज़ याद रखना, क्योंकि मतलब आपने अगर रैपलिंग कर रहे हो, दोनों हाथ में छोड़ा कुछ नहीं होने वाला. क्योंकि अगर मेन रोप आपके टेक्निकल टीम का ऐसा रहेगा, फर्स्ट में रैपलिंग कर रहा हूँ, हाथ छोड़ दिया तो भाई गिरूंगा, वैसे कुछ होने नहीं वाला है. अटैच रहोगे. बस क्या याद रखना पड़ेगा, वॉल पे ये जो अपना पैर है ना, पैर शोल्डर का जो लाइन दिख रहा है, ये पैर इसी मतलब ज़्यादा इतना बड़ा भी नहीं करना है और ज़्यादा ऐसा भी नहीं करना. अगर ऐसा रखोगे तो रस्सी से पेंडुलम जैसा बॉडी इधर से गिरेगा, आप वॉल पे आपटते रहोगे. बस शोल्डर के लाइन पे रखना है, पैर एकदम स्ट्रेट रहेगा ऐसा वाला. सेकंड चीज़ आपको देखना है, ये नी है ना, ये बैंड नहीं करना है. बैंड करोगे कुछ होएगा नहीं. जब आप वॉल पे जा रहे हो, नी बैंड करोगे तो दीवार पे बार बार आपट के आपको इंजरी हो जाएगा. तो मतलब ये वॉल है, वॉल पे दोनों पैर एकदम स्ट्रेट चाहिए, बैंड नहीं करना है. जब आप उतरोगे, बॉडी पोजीशन पीछे, पैर शोल्डर के लाइन पे नी बैंड तो आप ऐसा मतलब इसको पुल करोगे ना, वो आपको समझ आएगा. पुल करोगे तो इसको छोड़ना है, मतलब ऐसा नहीं छोड़ना है, मतलब ढीला देना रहता है. पुल करके छोड़ोगे ना, तो एक एक कदम पीछे पीछे जाओगे. ज़्यादा बड़ा बड़ा भी लगने में आराम से जाने करके. तो मतलब समझा, पैर शोल्डर के लाइन. मित्रांनो, आता आपण रेडी झालो आहे, बघू शकतो. हार्नेस घातला आहे आपण, हेल्मेट पण घातला आहे आणि आपण पाहू शकतो अजिंक्य दादा आपण आहे आपल्यासोबत, व्हॉलंटियर आपले. चलो, मोबाईल वगैरे भाई अच्छे से रखना पॉकेट में. इथून आपण खाली आलो की या ठिकाणी आपण रस्ता पाहतोय. ह्या रस्त्यामधून आपण जाणार आहे रॅपलिंग कराय पुढे. रेडी आहे आता आपण, पाहू शकतो. रोप पण आहे सेफ्टीसाठी आणि इथून हे रस्ता बघू शकतो. खतरनाक असा वॉटरफॉल आणि हे रोप घसरत आहे, कारण पावसामुळे हा रस्ता स्लिपरी झाला आहे. रोपमुळे थोडं सोपं होत आहे काम. भारी मिस्टेक हो गया सर, एकदम ब्लंडर हो गया. सुवस्थित उतरलो आहे आता मी आणि आता जाणार आहे खाली रॅपलिंगसाठी. आपण बघू शकतो आपले ड्रोनवाले दादा. मित्रांनो, आधी गणेश दादा जाणार आहे रॅपलिंग कराय, आपण बघू शकतो. आणि गणेश दादा गेल्यावर मी जाणार आहे.
स्लिपरी, केअरफुल या. गोल गोल हो रहा हूँ. हो कसली. मित्रांनो आता आपण उतरलेलो आहे खाली रॅपलिंग करून आणि आपण हे पाहू शकतो वॉटरफॉल. आता बाकी लोक रॅपलिंग करून येत आहेत. तर मित्रांनो आता आपलं आवरून झालेलं आहे सगळं सेटअप आणि आम्ही जात आहे आता परत. आपण बघू शकतो रोपची कॉईल पण घेतलेली आहे आणि हे वॉटरफॉल ह्याला आता बाय बाय करून आपण चाललो आहे परत हॉटेलवरती जिथे बेस होतं. इथे हॉटेलमध्ये जेवण केलं आणि मुंबईच्या गाडीला बाय बाय बोललं. मग बाकीचा सेटअप घेऊन जॉकी दादा आले आणि आम्ही उमेश दादाच्या गाडीमध्ये तिघजण परतीच्या प्रवासाला परत निघालो. तर ही आहे मी आणि व्लॉगला आता एंड करत आहे. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच मजेदार व्लॉग पुढे येणार आहेत.